नमस्कार. सारंग रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण ना डाळिंबी भात कसा करायचा ना तो बघणार आहे. डाळिंबी भात काही ठिकाणी डाळिंबी भात म्हणतात, काही जण पावटे भात किंवा वालाचा भात पण म्हणतात. पण आमच्या इकडे त्याला डाळिंबी भात म्हणतात. म्हणून मी तुम्हाला ती आज आमच्या पद्धतीची कशी रेसिपी ती तुम्हाला दाखवतो. त्याच्या आधी जे माझ्या चॅनलला पहिल्यांदाच आले असतील, ज्यांनी पहिल्यांदाच भेट दिली असेल, त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त रेसिपीना लाईक करा. तर आता आपण साहित्य बघूया. काय काय घेतलेले डाळिंबी भातासाठी. एक मोठी वाटी मी बासमती राईस घेतलेला आहे. आपण हा बिर्याणीचा राईस घेतलेला आहे. तुमच्याकडं जो अवेलेबल असेल तुम्ही तो वापरला तरी चालेल. एक वाटी मी डाळिंबी घेतले म्हणजे वाल घेतलेले. एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, स्लाइस पद्धतीने चिरून घेतलेला आहे. तुम्हाला जर बारीक चिरायचं असेल तर बारीक चिरा. एक टॅमॅटो घेतलेला आहे चिरून. तमालपत्र 2 घेतलेले आहेत मी. कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर, आले लसूण हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे मी इथं. आता आपण मसाल्यांमध्ये बघूया काय घेतलं आहे. मी गोडा मसाला 1 चमचा घेतलेला आहे, लाल तिखट 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा घेतलेला आहे आणि धने जिरे पूड अर्धा चमचा घेतलेला आहे. मोहरी घेतलेली, हळद आणि 1 चिमूटभर हिंग आणि चवीनुसार मीठ. आणि एका साईडला मी पाणी गरम करत ठेवले. आपण भाताला गरम पाणीच वापरणार आहे आणि आपला भात लवकर होईल. तर तुम्ही कुकरमध्ये करू शकता किंवा भांड्यात पण करू शकता. मी आता कुकरला करणार आहे भात. म्हणजे काय होईल, आपले हे जे वाल आहेत हे व्यवस्थित शिजतात आणि चांगले लागतात भातात. तर आता आपण ह्यात तूप घालून घ्या. मी आता हा भात तुपात करणार आहे. तुम्हाला जर तेलात करायचं असेल तर तुम्ही तेलात पण करू शकता. तर मी आता तुपात करणार आहे. आता मी 2 चमचे तूप ह्यात घालणार आहे. तुम्ही बटर पण वापरू शकता. मी फक्त तूप वापरले, तेल वापरलेलं नाही यात. तुपात भात छान लागतो. कुठल्याही प्रकारचा मसाले भात तुम्ही जर केला ना तर तुपात तुम्ही केला ना तर 1 नंबर लागतो चवीला. त्यात आपण तूप सगळं मेल्ट होऊन द्यायचं आहे पहिल्यांदा. तर आपल्याचं तूप तापलेलं आहे, त्यातच आपण पहिल्यांदा मोहरी टाकून घेऊया. मोहरी तडतडली किंवा आपण बाकीचे मसाले टाकून घेऊया. मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे. आता आपली मोहरी चांगली तडतडली, आपण त्यात कढीपत्ता घालूया. कढीपत्ता झाल्यानंतर आपण त्यात कांदा घालायचा. कांदा आपल्याला चांगला मऊ होतोपर्यंत शिजवायचा आहे. कांदा आपण चांगला गोल्डन ब्राऊन होतोपर्यंत परतून घेऊया. हा तांदूळ आम्ही बिर्याणी राईस हा निवडून मी एक अर्धा तास झाला पाण्यात ठेवलेला आहे. आपण पाण्यात ठेवल्यामुळे काय होतं, आपला भात आहे ना लवकर होतो, वेळ लागत नाही शिजायला. त्यामुळे तो पाण्यात ठेवायचा. नाहीतर तुम्ही धुवून जरी निथळून ठेवला तरी चालेल, पण मी शक्यतो असंच ठेवतो राईस, जेणेकरून काय होतं आपला भात पटकन होतो. तर कांदा आपला थोडासा गुलाबी झालेला आहे. आपण त्यात टॅमॅटो टाकून घेऊया. मी 1 टॅमॅटो वापरलेला आहे. हे काय होईल, जरा आमसूल लोक आपण जेव्हा हे वालाची जेव्हा उसळ करतो तेव्हा त्यात आमसूल घालतो, त्यामुळे त्याला चव चांगली येते. त्यात आपण आता आमसूल भातात घालू शकत नाही, त्यामुळे मी टॅमॅटो वापरलेला. मी 1 टॅमॅटो यूज केलेला आहे, जेणेकरून आपल्या भाताला थोडासा आंबटपणा येईल आणि चव पण चांगली लागेल. आता टॅमॅटो पण आपल्याला चांगला मऊ शिजवून घ्यायचा आहे. आता आपला टॅमॅटो पण शिजलेला आहे. त्याच्यात आपण तमालपत्र आणि 1 चमचाभर आले लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकणार आहे. ती पण आपल्याला चांगली परतून घ्यायची. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी खडा मसाला बाकीचा पण यूज करू शकताय. मी आत्ता केलेला नाही आहे, कारण का मी हा घरगुती पद्धतीचा केलेला आहे. तुम्ही जर तुमच्यात एखादा कार्यक्रम येत असेल तर तुम्ही खडा मसाला वापरला तरी चालेल, पण मी त्याच्याऐवजी गरम मसाला यूज केलेला आहे. तो जरी वापरला तरी चालू शकतोय तुम्ही. आता आपला मसाला सगळा परतलेला आहे. आता आपण सगळे पावडर मसाले सगळे टाकून घेऊया. आता हिंग 1 चिमूटभर घेतलेला तो मी टाकलेला आहे. हिंग पण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर पाव चमचा हळद, अर्धा चमचा गोडा मसाला, 1 चमचा लाल तिखट. तुमच्या जसा भात तिखट खातात त्या पद्धतीने मी तिखट घाला, कारण का मी मिरची पण यूज केलेली आहे, त्यामुळे मी 1 चमचा तिखट घेतलेले छोटा. त्यानंतर धने जिरे पूड घेतलेली मी, कारण का मी मग फोडणीत वापरताना जिरे वापरलेले नाही आहे. ते पावडर मसाले पण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे.
गरम मसाला आपण सगळ्यात शेवटी घालणार आहे. आता हे जे वाल आहेत म्हणजे डाळिंबे ते आपण त्यात टाकून घेऊया. हे स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत 2 पाण्यानं. ते आता व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला. कधीतरी एक वेगळ्या पद्धतीचा भात करायला काय हरकत नाही आहे. आपण ह्याची उसळ तर नेहमीच करत असतो, पण तुम्ही भात करून बघा, खूप टेस्ट लागतो. आपण पावटी भात करतो त्या पद्धतीचाच आहे. फक्त पावटे कसे ओले असतात आणि हे वाळलेले असतात. फक्त हे भिजवून आपल्याला ते करायला लागतात. आता आपण हे व्यवस्थित परतून घेतले. त्याच्यात आता कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर जास्त घालायची, भाताला चांगली टेस्ट येते. आपण आत्ता पण घालणार आहे, नंतर वरण पण घालणार आहे. आता आपले परतून झाले, तर आपण आता तांदूळ निथळून घेऊया आणि मग तो त्यात टाकूया. आता आपण त्यात तांदूळ टाकून घेऊया. मी 1 वाटी मोठा तांदूळ घेतलेला. तुम्ही कोणताही प्रकार तुमच्या घरात जो तांदूळ अवेलेबल असेल तो वापरला तरी चालेल. बिर्याणीचा तांदूळ वापरावा असं काही नाही. मला फक्त हे कसं लॉंग आहे म्हणून मी हा घेतलेला यूज केलेला आहे. आता आपण हा तांदूळ पण व्यवस्थित परतून घ्यायचा सगळ्या मसाल्यात. आता आपण चांगला तांदूळ व्यवस्थित परतून घेऊ. त्याच्यात आपण वरण गरम मसाला टाकून घेऊया. आता आपण मीठ टाकताना काय करायचं आहे, पूर्ण भाताला लागेल ह्या पद्धतीने मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून आधीच टाकून घ्यायचं, नाहीतर तुम्हाला जसा अंदाज असेल पाणी टाकून मीठ टाकलं तरी चालेल, नाहीतर आधी जरी मीठ टाकलं तरी चालेल. कसं तुमचा जसा अंदाज येईल त्या पद्धतीने तुम्ही मीठ टाकून घ्या चवीनुसार. आता मी इथं पाणी वापरताना गरम वापरणार आहे, पण मी काय करते 1 वाटी तांदूळ आहे ना, तो 2 वाटीच पाणी यूज करणार आहे. आपल्याला भात जास्त गिजगा करायचा नाही आहे, थोडासा फडफडीत भात करायचा आहे, जेणेकरून हा जो तांदळाचे दाणे आहेत ते सुट्टे सुट्टे दिसले पाहिजेत आपल्याला. आता मी मीठ टाकून घेतो, मीठ चवीनुसार. मी इथं 3 वाटी पाणी गरम केलेलं आहे, पण त्यातले फक्त 2 वाटीच पाणी मी भाताला टाकणार आहे. आता हे आपण पूर्ण एकजीव करून घेऊया आणि त्याला एक उकळी येऊन द्यायची. आणि एक उकळी येऊन दिल्यानंतर मी त्याला झाकण लावून 2 शिट्ट्या करणार आहे. 2 ते 3 शिट्ट्या, जसं तुमचा शिट्ट्यांचा अंदाज असेल, तांदूळ असेल त्या पद्धतीने तुम्ही शिट्ट्या करून घ्या. आता मी ह्याला फक्त उकळी येऊन देणार आहे आणि मग आपण त्याला झाकण लावून शिट्ट्या करून घेऊया. आता आपलं पाणी पण व्यवस्थित उकळलेलं आहे. तुम्ही जर काय थोडंसं उकळून भात जरासा आपला थोडासा शिजला ना की मग झाकण लावा, नाहीतर काय होतं आपण डायरेक्ट झाकण लावलं तर मग शिट्ट्यांमधनं पाणी यायची शक्यता असते. त्यामुळे थोडंसं आपला भात जरासा मोठा टपोरा झाला की मग त्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवर किंवा मीडियम गॅसवर तुम्ही शिट्ट्या काढून घ्यायचं आहे. आता मी त्याला झाकण लावून 2 शिट्ट्या किंवा 3 शिट्ट्या तुमच्या जसं असेल त्या पद्धतीनं शिट्ट्या काढून घेणार आणि मग आपण हा भात खाण्यासाठी सर्व करूया. गरमागरम असा डाळिंबी भात खाण्यासाठी तयार आहे. तो मी लिंबाचं लोणचं आणि उडदाच्या पापडाबरोबर सर्व केलेला आहे खाण्यासाठी. तुम्ही नक्की हा डाळिंबी भात करून बघा. खूप सोपा आहे, पटकन होणार आहे. संध्याकाळच्या जेवणात कधी डब्याला येते, टिफिनला येते करण्यासाठी खूप सोपा पद्धत आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला माझी ही डाळिंबी भाताची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा. माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही, अजून विजिट केलेलं आहे पण सबस्क्राईब केलेलं नाही, त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझ्या ह्या रेसिपी तुमच्या ग्रुप्सला, फ्रेंड्स, नातेवाईक यांच्यात जास्तीत जास्त शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू अजून एखाद्या वेगळ्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.